असं मी म्हटलं साताऱ्यात जन्माला आलेल्या आणि त्या काळी IT-BT फील्ड मध्ये काहीतरी करणं म्हणजे फारच मोठं अचीवमेंट होतं. हे सगळं करून मग आता नवीन काहीतरी उपक्रम सुरू करावा असं डोक्यात काय आलं? आय थिंक इट ऑल विल गो बॅक टू माझं बालपण. तर मी थोडीशी तुम्हाला सांगते स्टोरी माझी बालपणाची, राईट, आणि मग आपण ह्या स्टोरी क्वेश्चनवरती येऊया. नक्की. मी सातारमध्येच वाढले पूर्णपणे, पण म्हणतात ना सुट्टीमध्ये माझं कायम जाणं आजी आजोबांकडे असायचं खेडेगावाच्या मध्ये, राईट. सो माझी नाळ इतकी जोडली गेली आहे गावांच्या बरोबर ना, म्हणजे एक स्टोरी सांगते की माझे आई बाबा त्यावेळेस एकदा ट्रिपला निघाले होते महाबळेश्वरला. आमच्या घरात गाडी उभी होती, सगळे निघाले होते आणि माझं लाईक नाही मला नाही महाबळेश्वरला, मला गावाला जायचंय. म्हणजे एवढं मला लहानपणापासून गावाची आवड होती खूप, तर मी खूप जायचे. तर मग गावातल्या खूप चांगल्या गोष्टी, जे आपलं सौंदर्य आहे गावाचं, तिथली माणसं आहे, त्यांचं प्रेम आहे, आपुलकी आहे, हे खूप जवळनं पाहिले. पण त्याचबरोबर काही प्रॉब्लेम्स पण जवळनं पाहिलेले आहेत आणि हे कायमच मनामध्ये राहिलेलं होतं. आणि मग नंतर जेव्हा शिक्षण झालं तेव्हा कधीच नव्हतं वाटलेलं की मी इतक्या लांब जाईन म्हणून. माझी आजी मला सारखी हसायची की अरे जी मुलगी मुंबईला रडायची ती आज साता समुद्राकडे जाऊन राहायला लागली आहे. कारण मी खूप रडायचे की मला सातारमध्येच राहायचंय, मला सातारमध्ये लग्न होऊन मला बाहेर पण जायचं नाहीये. सो आय गॉट मॅरिड टू म्हणजे माझे मिस्टर मुंबईमध्ये होते, मग आम्ही नंतर बँगलोरला गेलो, मग US मध्ये गेलो. आणि मग हे सगळं जे आपल्या पाठीमागं जे होतं ना, की एवढं काही काही मी अचीव्ह करू शकले, म्हणजे इथं राहू शकले किंवा माझ्या नशिबामध्ये आलं म्हणू शकतो आपण. मग हे सगळं मागे कसं देता येईल हा विचार सतत मनामध्ये होता. आणि मग छोटे छोटे उपक्रम